सर्वांना ख्रिस्तात सलाम। सर्वप्रथम यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ऑनलाईनच्या माध्यमातून एकत्रित केलं आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने यहोवा देवबापाचे आभार मानतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो, त्याची उपकार स्तुती करतो। आज आपण ज्या विषयावरती मननाने चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे आध्यात्मिक परिपूर्णतेकडे नेणारे 8 रत्न। आध्यात्मिक परिपूर्णतेकडे नेणारे 8 रत्न हे जे 8 ज्वेल्स आहेत, ज्यावेळेस ज्वेल्स किंवा रत्न शब्द आपण ऐकतो आपल्या समोर चमकणारी वस्तू, महाग वस्तू, महत्वाची वस्तू असं चित्र उभं होतं। परंतु याही पलीकडे, या भूतलावरच्या रत्नाच्या पलीकडे ख्रिस्ती जीवन जगत असताना ख्रिस्ती जीवनातील 8 रत्न जी की महत्वाची आहेत ती आज आपण पवित्र शास्त्राच्या आधारे पाहण्याचा प्रयत्न करू। सगळ्यात पहिला रत्न मी घेतलेला आहे विश्वासाचं रत्न। विश्वासाचं रत्न आणि विश्वासाचं रत्न हे स्पष्ट करण्यासाठी नीतिसूत्र 3 अध्याय 5 वचन वाचतो, तू अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, म्हणजे विश्वास ठेव। तू अगदी मनापासून परमेश्वरावरती भाव ठेव, म्हणजे देवावरती तू पूर्ण विश्वास ठेव। ख्रिस्ती जीवनाचा पाया हा विश्वास आहे। फाउंडेशन ऑफ ख्रिश्चन लाईफ इज फेथ। आणि म्हणून ख्रिस्ती जीवनाचा पाया विश्वास असल्या कारणाने सगळ्यात महत्वाचं रत्न 8 रत्नांपैकी हे एक आहे विश्वासाचं रत्न। आणि म्हणून ते जपण्याचा, ते वाढवण्याचा, ते दृढ करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। ख्रिस्ती जीवनामध्ये विश्वास खूप महत्वाचा आहे आणि म्हणून विश्वासाचं रत्न मी हे पहिलं रत्न आपल्याला हा पहिला मुद्दा म्हणून सांगत आहे। दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया आणि दुसरा मुद्दा आहे प्रार्थनेचं रत्न। त्यासाठी पहिले तेसलोनिके 5 अध्याय 17 वचन मी वाचतो, आपल्याला माहिती आहे ते वचन, निरंतर प्रार्थना करा। पहिले तेसलोनिके 5 अध्याय 17 वचन आपल्याला सांगतं निरंतर प्रार्थना करा। प्रेयर इज पॉवर असं म्हटलं जातं। प्रार्थना ही शक्ती आहे। जीवन जगत असताना आपल्या प्रत्येकाला शक्तीची गरज असते। शक्तीहीन झालो तर उठू शकत नाही, शक्तीहीन झालो तर काम करू शकत नाही। आपण मग इतरांना सांगतो अशक्तपणा आला, हॉस्पिटल गाठतो, दवाखाना गाठतो, डॉक्टरांना सांगतो की अशक्तपणा आलेला आहे, अशक्तपणामुळे मला काम करूशी वाटत नाही, उत्साह वाटत नाही। परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो पवित्र शास्त्र निरंतर प्रार्थना करा यासाठी सांगत आहे, कारण की त्या प्रार्थनेमधून शक्ती मिळते। प्रेयर इज पॉवर। त्या प्रार्थनेमधून आपल्याला शक्ती मिळते। जीवन जगण्यासाठी शक्ती अत्यंत महत्वाची। रोजच्या दिवसामध्ये आपल्याला शक्ती लागते आणि रोजच्या दिवसामध्ये रोज सदोदित पावलोपावली सदोदित क्षणोक्षणी आपल्याला शक्ती अत्यंत गरजेची आहे, जी की आपल्याला प्रार्थनेने प्राप्त होते। आपण जे अन्न खातो त्यामधून तर मिळतेच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जीवन जगत असताना खूप साऱ्या इतर गोष्टींना टॅकल करण्यासाठी, इतर गोष्टींना सामोरे जाण्यासाठी दैवी शक्तीची गरज असते, जी की आपल्याला प्रार्थनेने मिळते। आणि म्हणून देवाचं वचन सांगतं निरंतर प्रार्थना करा। आणि म्हणून दुसरं रत्न प्रार्थनेचं रत्न आहे, जी की प्रार्थना देखील फार महत्वाची ख्रिस्ती जीवनामध्ये मानली जाते ती आहे। तिसऱ्या मुद्द्याकडे वळतो। तिसरं रत्न म्हणजे वचनाचे रत्न। वचनाचे रत्न, वचनाचे रत्न हा तिसरा मुद्दा घेतलेला आहे। त्याकरिता वचन वाचतो स्तोत्र संहिता 119 त्याचे 105 वचन। स्तोत्र 119 105 तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे। तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व मार्गावर प्रकाशासारखे आहे। देवाचं वचन आपल्याला अंधारामध्ये दिशा देणार आहे। देवाचं वचन आपल्याला दिशा देतं। ज्यावेळेस जीवनामध्ये आपण भरकटतो किंवा दिशाहीन होतो त्यावेळेस देवाचं वचन आपल्याला दिशा देतं। देवाचं वचन आपल्याला मार्ग दाखवतं। आणि म्हणून जीवन जगत असताना वचन अत्यंत जास्त महत्वाचं आहे। आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिशेमध्ये योग्य दिशेने घेऊन जाणारं देवाचं वचन आहे। आणि म्हणून वचनाचं रत्न हे तिसरं रत्न मी आपल्याला तिसरा मुद्दा म्हणून सांगितलेला आहे। चौथ्या मुद्द्याकडे घेऊन जातो, ते म्हणजे नम्रतेचे रत्न। नम्रता हे एक महत्वाचं रत्न आहे ख्रिस्ती जीवनामध्ये। त्याकरिता याकोबाचे पत्र 4 अध्याय 10 वचन वाचतो। वचन आहे प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उच्च करेल। प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उच्च करेल। नम्रतेशिवाय आपल्याला देवाची कृपा अनुभवता येत नाही। नम्रतेशिवाय देवाची कृपा
अनुभवता येत नाही. तो तर कृपा करतोच म्हणून आपण भूतलावरती आहोत. परंतु खरोखर आपल्याला ती सखोलरित्या अनुभवायची असेल तर नम्रता ही अत्यंत महत्वाची ख्रिस्ती जीवनामध्ये आहे. आणि म्हणून हा चौथा मुद्दा नम्रतेचं रत्न म्हणून मी स्पष्ट करत आहे. पाचव्या मुद्द्याकडे जातो. वेळ न घालवता पवित्रतेचे रत्न. पवित्रतेचे रत्न. पहिले पेत्र पहिला अध्याय 16 वचन आपल्याला सांगतं, तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. पवित्र म्हणजे शुद्ध अंतःकरण धारण केलेले लोक. पवित्र शब्दाचा अर्थ मी खूप साऱ्या वेळेस सांगितला, वेगळे केलेले. म्हणजे मी आता यावेळेस सांगू इच्छितो, शुद्ध अंतःकरण ज्यांनी धारण केलेलं आहे, ज्यांचं आहे असे. आणि असे पवित्र जे आहेत, शुद्ध अंतःकरणाचे जे आहेत, देवाला निश्चित अर्थाने आवडतात. आणि म्हणून देवबापाचं वचन देखील आहे, जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. आणि म्हणून पवित्रता ही अत्यंत जास्त गरजेची. पवित्रतेचे रत्न. ख्रिस्ती जीवन जगत असताना पावित्र्य धारण करणं किंवा पवित्रता जपणं अत्यंत जास्त गरजेचं आहे. आणि ते जपण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, ज्या गोष्टी आपल्या देवाला पसंत नाही, ज्या गोष्टीचा आपल्या देवाला तिरस्कार आहे, मी सांगू इच्छितो त्या गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे. पावित्र्य आपण धारण केलं पाहिजे. पवित्रतेचे जीवन जगण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि ते पवित्रतेचे रत्न मी यावेळेस पाचवा मुद्दा म्हणून घेतलेला आहे. इम्पॉर्टंट गोष्ट आहे पवित्रता, होलीनेस, जी की आपण धारण करण्यासाठी प्रयत्न करतो. आणि ते गरजेचं आहे. कारण की जर तसं केलं तर देवबापाचं वचन आपण पूर्ण करत आहोत. तुम्ही पवित्र असा कारण की मी पवित्र आहे, देवबाप सांगत आहे. म्हणजे ही शक्य होणारी गोष्ट आहे, अशक्य नाही. देवबापा म्हणत आहे ना तुम्ही पवित्र असा, याचा अर्थ आपण तसं होऊ शकतो. आणि होण्याचा जरी प्रयत्न केला, यश देणं परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आता यावेळेस 6व्या मुद्द्याकडे येतो. 6वा मुद्दा म्हणजे प्रीतीचे रत्न. प्रीती ख्रिस्ती जीवनामध्ये महत्वाचे आहे. वचन वाचतो. 1 कोरिंथ 13 अध्याय 13 वचन सांगतं, सारांश विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहे, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. विश्वास, आशा, प्रीती तिन्ही टिकणारे आहेत, परंतु यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं देव प्रीती आहे, गॉड इज लव्ह. आणि म्हणून प्रीती सर्वात श्रेष्ठ आहे. आणि म्हणून प्रीती जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देव प्रीती आहे, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. प्रीती श्रेष्ठ आहे, देव आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं, देवबाप सांगत आहे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन जगत असताना प्रीतीपूर्ण स्वभाव धारण करण्याचा आपला प्रयत्न असावा. जे कठीण असतं, कधी कधी शक्य होतं, कधी शक्य होत नाही. परंतु जर आपण प्रयत्न केले, प्रीतीमध्ये राहण्याचा आपला प्रयत्न असला, तर निश्चित अर्थाने देवबाप आपल्याला प्रीती धारण करणाऱ्यांपैकी बनवतो. चालण्यासाठी आपण चालण्याची प्रॅक्टिस करतो. सायकल चालवण्यासाठी सायकल शिकण्याची प्रॅक्टिस करतो. बोलण्यासाठी विविध भाषा असतात, त्या भाषा बोलण्यासाठी आपण त्याची प्रॅक्टिस करतो. मराठीसाठी मराठी जास्त बोलतो. हिंदी चांगली शिकण्यासाठी हिंदी जास्त बोलतो. इंग्रजी जास्त शिकण्यासाठी इंग्रजी जास्त बोलतो. आणि इतर सर्व ज्या ज्या भाषा शिकायच्या आहेत आपण त्याची प्रॅक्टिस करतो. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी प्रॅक्टिस केली जाते. तर प्रीती करण्यासाठी जर आपण प्रॅक्टिस केली, निश्चित अर्थाने प्रीती करणाऱ्यांपैकी आपण होऊ. प्रीती करण्यास आपण यशस्वी होऊ. प्रीती करण्यास आपण शिकू, असं या मुद्द्यावरून मी सांगू इच्छितो. यावेळेस 7व्या मुद्द्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो. क्षमाशीलतेचे रत्न. क्षमाशीलतेचे रत्न. याकरिता कलेसेकरास पत्र 3 अध्याय 13 वचन वास्तव वचन सांगतं, एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास आपसात क्षमा करा. परत वाचतो, क्षमा असावी. मी मध्ये अडकवलो होतो. कलेसेकरास पत्र 3 अध्याय 13 वचन, एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने क्षमा केली तशी तुम्हीही करा. क्षमा देणारा मनुष्य, जो मनुष्य क्षमा करतो तो आनंदाचा, दैवी आनंदाचा अनुभव घेतो. जो मनुष्य क्षमा करण्यास शिकतो तो दैवी आनंदाचा अनुभव घेतो. आणि वचन आपल्याला सांगतं, एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध काय असेल तर क्षमा करा. आणि जर आपण असं केलं तर आपल्याला खरंच दैवी आनंद मिळतो. कारण की आपण ज्या गोष्टीला घेऊन विचार विनिमय करत असतो, ज्या गोष्टीला घेऊन आपण खूप
पुढचा विचार करतो, देवबाप म्हणत आहे कोणाचं क्षमा करा, कोणाविरुद्ध कोणाचं काय असल्यास आपसात क्षमा करा, ते केलं पाहिजे. आणि जर ते केलं तर दैवी आनंद आपल्याला मिळतो. दैवी आनंद जर पाहिजे असेल तर क्षमाशीलता धारण करणं गरजेचं आहे. हे एक रत्न म्हणून मी स्पष्ट करत आहे. हा 7वा मुद्दा. 8व्या मुद्द्याकडे येतो, सेवा भावाचे रत्न. सेवा भावाचे रत्न. गलतीकारास पत्र 6वा अध्याय 3रं वचन आपल्याला सांगतं, एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. याचा अर्थ होतो सेवा भाव दाखवा. एकमेकांची ओझी वाहणं म्हणजे सेवा भाव दाखवणं. प्रभू येशू ख्रिस्ताने हे केलं. प्रभू येशू ख्रिस्ताने सेवा भाव दाखवला आणि तसाच सेवा भाव आपण जर धारण केला तर निश्चित अर्थाने सेवा भावाचं रत्न जे आहे ते आपल्यामध्ये येईल. आणि खऱ्या अर्थाने हे जे 8 रत्न मी आपल्याला सांगितले, मी परत सांगतो, जे की महत्वाचे आहेत. विश्वास, प्रार्थना, वचन, नम्रता, पावित्र्य, प्रीती, क्षमा आणि सेवा. ह्या ज्या गोष्टी आहेत ख्रिस्ती जीवनामध्ये महत्वाच्या आहेत आणि म्हणून रत्न म्हणून त्या आज आपल्या समोर मी मांडल्या. वचनामधून त्या 8चे 8 रत्नांबद्दल स्पष्टीकरण दिलं, वचनाचा आधार दिला आणि म्हणून जीवन जगत असताना हे 8 रत्न ख्रिस्ती जीवनामध्ये आपण जपण्याचा आणि धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपल्या जीवनामध्ये ते असेल तर उत्तम, ते टिकवण्याचा आपण प्रयत्न करू. जर नसले तर आपण इथून पुढच्या दिवसामध्ये ते धारण करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून खरोखर आपलं जे जीवन आहे ते खऱ्या अर्थाने ख्रिस्ती जीवन होईल आणि देवाला आवडणारं जीवन होईल. प्रभू परमेश्वर करो या रीतीने या सर्व गोष्टी धारण करण्यासाठी जीवन जगत असताना आपल्याला त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या पवित्र आत्म्याने भरू. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू. प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बापा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. प्रिय प्रभू, आज तू आम्हाला विविध 8 रत्न जीवन जगत असताना जे की गरजेचे आहेत, महत्वाचे आहेत ख्रिस्ती जीवनामध्ये, प्रिय परमेश्वरा, हे 8 रत्न आम्हाला धारण करण्यासाठी तू मदत कर. त्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर आणि तुझी शक्ती आम्हाला दे, जेणेकरून प्रिय परमेश्वर या गोष्टी जीवन जगत असताना आम्ही खरोखर धारण करण्यामध्ये यशस्वी होऊ. प्रिय प्रभू, आणि त्याद्वारे तुला आवडणारं एक जीवन, प्रिय प्रभू, एक तुला आवडणारं प्रिय परमेश्वरा ख्रिस्ती जीवन या भूतलावरती आम्ही व्यतीत करू शकू. आम्हाकडून या सर्व गोष्टी तू स्वतः तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे, तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे करून घे, अशी तुझकडे आम्ही कळकळीची प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एकदा आदर, मान, महिमा, गौरव तुला देत ही लहान नम्र प्रार्थना धन्यतारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो, म्हणतो ऐकू द्या. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाने दिलेली शांती तुमची अंतकरणे आणि मने देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि आता सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.